नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला इयत्ता 10वीचा जॉमेट्री म्हणजेच भूमिती या पाठ्यपुस्तकातील आज आपल्याला 5वा पाठ अभ्यासायचा आहे. ज्या पाठाचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, ज्याला आपण मराठीमध्ये निर्देशक भूमिती म्हणतो. भूमिती म्हणल्यानंतर विद्यार्थ्याला खूप मोठी भीती वाटते. भूमिती हा विषय जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यांना पहिला प्रश्न येतो, भूमिती खूप अवघड आहे. पण वास्तविक जर गोष्ट बघितली तर भूमिती हा पुस्तक म्हणजे ही बुक खूप सोपी आहे. या पाठातला प्रत्येक पाठ जर या पुस्तकातला पण प्रत्येक पाठ जर बघितला तर अगदी सोपा आहे. फक्त एक गोष्ट त्यासाठी आपल्याला करावी लागेल. ती गोष्ट म्हणजे काय? आपल्या मनातील भूमितीविषयीची जी भावना आहे ती मोकळी करावी लागेल. म्हणजेच काय करावं लागेल की तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी भीती आहे भूमिती विषयीची, ती भीती अगोदर तुम्हाला दूर करावी लागेल. जो तुमची भीतीच आहे, जे तुम्हाला अवघड आहे असं मानसिकता तयार करून घेते, उस डर को पहिले भगाना पडेगा. म्हणजे तुम्हाला जी भीती आहे ती भीती अगोदर दूर करावी लागेल. नंतर तुम्हाला हा भूमिती हा विषय म्हणजे ज्योमेट्री हा सब्जेक्ट खूप सोपं वाटणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही एकदा पाहिलात तर तुम्हाला कळेल की भूमिती इतकी सोपी आहे का. अशा सोप्या पद्धतीनं आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत आणि या पाठामधील सर्व प्रश्न आपण सोडवणार आहोत. या पाठामध्ये एकूण 3 प्रॅक्टिस सेट आहेत, ज्याला आपण सराव संच म्हणतो. 3 प्रॅक्टिस सेट आहेत. त्यामध्ये पहिला प्रॅक्टिस सेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण दुसरा प्रॅक्टिस सेट आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी आपल्याला या कोऑर्डिनेट जॉमेट्री या पाठामधला जो तिसरा प्रॅक्टिस सेट आहे, ज्याला आपण स्लोप ऑफ लाईन म्हणतो, रेषेचा चढ, स्लोप ऑफ लाईन, तो भाग यावर्षी वगळलेला आहे. पण बाकीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जो भाग आहे ते महत्वाचे भाग म्हणजे कोणकोणते, त्याला आपण बेसिक मध्ये ते कोणकोणते पॉइंट्स आहेत ते पहिला बघूया. तो पहिला पॉइंट आहे जो डिस्टन्स आपण म्हणतो, डिस्टन्स फॉर्म्युला. तुम्हाला जर या पाठामध्ये पैकीच्या पैकी गुण पाहिजे असेल तर हे 4 फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ पाहिजे. 4 फॉर्म्युले जर पाठ असतील तर तुम्ही या पाठामध्ये पैकीच्या पैकी गुण घेऊ शकता. त्यातला पहिला फॉर्म्युला बघितला आपण, कोणता? डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय असतं ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे सेक्शन फॉर्म्युला. दुसरा पॉइंट आहे कोणता? सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय असतं ते पण आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे ज्याला आपण म्हणतो मिड पॉइंट फॉर्म्युला. काय म्हणतो आपण याला? मिड पॉइंट फॉर्म्युला, मध्यबिंदूचा फॉर्म्युला. आणि चौथा आहे ज्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला. पाचवा जो फॉर्म्युला आहे तो आहे स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन. पण विद्यार्थ्यांनो, या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी आपल्याला स्लोप ऑफ लाईन हा जो पॉइंट आहे तो रिड्यूस आहे, तो आपल्याला या वर्षी या अभ्यासक्रमामध्ये वगळलेला नाही. पण आपल्याला हे 4 पॉइंट आहे, डिस्टन्स फॉर्म्युला आहे, सेक्शन फॉर्म्युला आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला आहे आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे. म्हणून हे 4 फॉर्म्युले आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. या 4 फॉर्म्युलेच्या आधारे आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. आता इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे सराव संच सोडवणार आहोत. तुम्ही एक वेळेस बघितल्यानंतर तुम्हाला खरंच जाणवेल की भूमिती ही खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही आमच्या जी आर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल बटनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. म्हणून आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला फॉरवर्ड करा. तर विद्यार्थ्यांनो, चला तर आपण आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया.
सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, जो पहिला फॉर्म्युला आहे, जो डिस्टन्स फॉर्म्युला, तो डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे आणि त्या डिस्टन्स फॉर्म्युल्यावरतीच आपल्याला काय करता येतं, जो प्रॅक्टिस सेट आहे सराव संच प्रॅक्टिस सेट 5.1 तो आपण काय करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, डिस्टन्स फॉर्म्युला हे काय आहे, डिस्टन्स फॉर्म्युला कशा पद्धतीने आपण लिहित असतो, तर डिस्टन्स फॉर्म्युला दोन पद्धतीचे आहेत, दोन प्रकारचे आहेत. ते मी या बाजूला दोन्ही डिस्टन्स फॉर्म्युला लिहितो. डिस्टन्स फॉर्म्युला बघा, डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला दोन बिंदू मधला डिस्टन्स काढायचा असतो. याच्या अगोदर आपण भरपूर ठिकाणी 9वी मध्ये 8वी मध्ये आपण काय केलं, दोन बिंदूतला आपण काय केलेलं आहे, डिस्टन्स काढलेलं आहे, दोन बिंदूतलं, बरोबर. आता दोन बिंदू डिस्टन्स आपण कसं काढलंय, सेंटर पॉइंट किंवा जी नंबर लाईन असते त्या नंबर लाईन वरचे दोन पॉइंटच्या मधले आपण मोठ्या पॉइंट मधून छोटं पॉइंट मायनस केलेले. म्हणजे उदाहरणामध्ये कसं केलंय, अशी नंबर लाईन घेतली, इथं असेल 1 2 3 4 पॉइंट असेल, याला आपण ए घेतलं, याला बी घेतलं, याला सी घेतलं, याला आता ए आणि सी चा काय डिस्टन्स असेल आपल्याला माहिती, 1 आणि 2 आहे. असा डिस्टन्स आपण नंबर लाईन वरती 9वी पर्यंत शिकलेला आहात. पण आपल्याला यावर्षी वेगळ्या पद्धतीने डिस्टन्स फॉर्म्युला काढायचा आहे. मग तो डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला यावर्षी दिलेला आहे. मग तो डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स फॉर्म्युला आहे रूट मध्ये काय आहे, x2 x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आहे डिस्टन्स फॉर्म्युला. आणि हा डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, प्रॅक्टिस सेट 5.1 हा सोडवण्यासाठी आपण वापरणार आहोत. त्यापूर्वी अजून एक आपल्याला माहिती, आता दुसरा जो फॉर्म्युला आहे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रिमेंबर दिस या पॉइंट मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तरी पण आपण या ठिकाणी बघूया, डिस्टन्स फॉर्म्युला जेव्हा तुम्हाला डिस्टन्स दोन पॉइंट मधला जेव्हा डिस्टन्स काढायचा असतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं डिस्टन्स फॉर्म्युला वापरता येतं. आणि जेव्हा दोन पॉइंटच्या आतमध्ये एखादी पॉइंट दिलेला असतो आणि तो इक्वी डिस्टन्स काढावा लागतो तेव्हा तो वेगळ्या पद्धतीचा फॉर्म्युला आहे. मग त्यासाठी आपल्याला तिथं जो इक्वी डिस्टन्स दिलेला आहे तो x मानावा लागेल आणि x1 चा स्क्वेअर प्लस या बाजूला थोडस अंतर घेतो मी, जेणेकरून तो फॉर्म्युला बसणार आहे x x1 चा स्क्वेअर प्लस y y1 चा स्क्वेअर. हा अशा पद्धतीने तुम्हाला घ्यावा लागेल. त्याच्यानंतर इज इक्वल टू x x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि y y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आपल्याला जेव्हा इक्वी डिस्टन्स फॉर्म्युला इक्वी डिस्टन्स जेव्हा काढायचे तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो आणि जेव्हा डिस्टन्स काढायचं असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो. मग आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये कोणकोणते आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत आणि कोणता फॉर्म्युला वापरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आपण काय करणार आहोत, यानंतर जो प्रॅक्टिस सेट आहे 5.1 प्रॅक्टिस सेट तो आपण शिकणार आहोत. अगदी सोपा आहे, घाबरायचं काहीच कारण नाही. एकही तुम्हाला उदाहरण हा अवघड वाटणार नाही याची शाश्वती मी देतो. पण तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर विद्यार्थ्यांनो, आपण प्रॅक्टिस सेट जो आहे आपल्याला दिलेला प्रॅक्टिस सेट 5.1 आपण काय करूया यानंतर अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 5.1 आपला प्रॅक्टिस सेट आपण सुरुवात करणार आहोत. प्रश्न काय दिलेला बघा, प्रश्न आपल्याला दिलेला आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉइंट्स. म्हणजेच आपल्याला दोन पॉइंट दिले, त्या दोन पॉइंटचे दोन दोन कोऑर्डिनेट्स आहेत. यापूर्वी आपण काय केलं होतं, दोन पॉइंटच्या आतला डिस्टन्स काढत होतो पण तिथं एकच कोऑर्डिनेट असायचा. पण आता दोन दोन कोऑर्डिनेट आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की चार कोऑर्डिनेट असतात, चारही कोऑर्डिनेट मध्ये दोन दोन आपण काय घेतो, त्याचे कोऑर्डिनेट घेत असतो, एक x चा आणि एक y चा घेत असतो. आता इथं बघा काय दिलेलं आहे, इथं a चा डिस्टन्स दिलाय आणि b चा डिस्टन्स दिलेला आहे. a चा आपण याला हा x1 घेऊ, हा y1 घेऊ, हा x2 घेऊ आणि हा y2 आपण काय करणार याला सपोज करणार आहोत. मग याचा आपल्याला आन्सर काढायचा असेल तर बघा किती सोपं आन्सर आहे. फक्त काय करायचं, हे आपल्याला दिलेलं आहे, a चं दिले कोऑर्डिनेट 2 आणि 3, b चा दिले 4 आणि 1 दिलेला आहे. मी या ठिकाणी सपोज केले, मग ते आपण या ठिकाणी काय करून घेऊ, लिहून घेऊया. काय लिहिता येत आपल्याला, सपोज दी कोऑर्डिनेट्स
सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट, कोणतं पॉइंट आहे तो ए, काय सपोज केला आपण, त्याला केलं x1 आणि y1, आणि तसंच काय केलं, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी, बी ला काय सपोज केलं x2 आणि y2 आपण काय केलेलं आहे, सपोज केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय लिहिता येतं, x आहे आपल्याकडं 2, x1 आहे 2, x2 आहे किती 4, त्याच्यानंतर y1 आहे किती आहे, y1 3 आहे, आणि y2 किती आहे, y2 आहे 1. हे आपण काय केलं, जे दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित पद्धतीने लिहून घेतलं. आता आपल्याला काय काढायचंय, डिस्टन्स काढायचे. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, इथे लिहिता येतं आपल्याला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला आपण काय घेतलं होतं, डिस्टन्स काढायचं कोणाचं, ए आणि बी चा काढायचे. मग लिहिता येतं आपल्याला, काय लिहिता येतं, डिस्टन्स ऑफ ए बी, फॉर्म्युला आहे आपला काय आहे, रूट मध्ये x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा आपला काय आहे, फॉर्म्युला आहे. तुम्ही x2 घेतलं तरी चालतं, x1 घेतलं तरी चालतं, कारण की मायनसचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्हच येतो, मायनसचा स्क्वेअर काय येतं, पॉझिटिव्हच येतो. म्हणून तुम्ही x2 मायनस x1 घेतलं तरी चालतं, x1 घेतलं तरी चालतं. आपल्या फॉर्म्युला पद्धतीने घेऊया, काही अडचण नाही. चला काय आहे, x2 मायनस x1 आणि y2 मायनस y1 त्या पद्धतीने घेऊया. तर बघा काय मिळेल आपल्याला, जी व्हॅल्यू दिली ती व्हॅल्यू पुट करूया. x2 आपल्याकडे दिले, काय दिले 4 दिलेला आहे, मायनस x1 काय दिले 2 दिलेला आहे चा स्क्वेअर, प्लस y2 काय दिले, y2 दिलेला आहे 1, मायनस आणि y1 काय दिले, y1 तर 3 दिलेला आहे, बरोबर. आता रूट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचे. 4 मधून जर 2 मायनस केलं तर काय होतं, 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर, प्लस आणि 1 मधून 3 तर मायनस होत नाही, पण 3 मधून 1 होतं, मग 3 तून 1 मायनस केलं तर काय उरतं, मायनस 2 उरतं, बरोबर. या बाजूला घेऊ आपण, या बाजूला बघा काय, डिस्टन्स ऑफ ए बी, डिस्टन्स ऑफ ए बी काय आहे, रूट मध्ये आहे 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर बघा, 2 चा स्क्वेअर काय 4, प्लस दोघा सम मध्ये प्लस आहे, आणि मायनस 2 चा स्क्वेअर जर घेतलं तरी तो प्लसच येतो. काय येतं, मायनस 2 चा स्क्वेअर जर घेतला काय होतं, तो प्लस येतं. मग या दोघा तुम्ही काय करा, ऍडिशन करा, काय येईल, 8 येऊन जाईल. बघा 8 ला मला असं लिहिता येतं, काय लिहिता येतं, 4 मल्टिप्लाय 2 लिहिता येतं, 4 मल्टिप्लाय 2 लिहिता येतं, 4 2 जार 8, तोच व्हॅल्यू बदलली नाही, व्हॅल्यू तीच आहे, व्हॅल्यू काय बदलली नाही, व्हॅल्यू तीच आहे, बरोबर. फक्त आपण फॉर्मॅट त्याला बदललं, आणि याचे फॅक्टर आपण 2 असे पाडले की एक कोणाचा तरी स्क्वेअर आहे आणि दुसरा नसला तरी चालतं, पण एक स्क्वेअर असला पाहिजे. मग काय होईल बघा, या 4 ला आपल्याला बाहेर काढता येतं, मग 4 बाहेर निघून काय होईल, 2 होईल, आणि मध्ये काय उरणार आहे, 2च उरणार आहे. मग आपला जो डिस्टन्स आहे कोणाचा, ए बी चा, काय आलं 2√2 युनिट्स. हा आपला अंतिम म्हणजे फायनल आन्सर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला डिस्टन्स हा काय करता येतं, काढता येतं. अगदी सोपं आहे. बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काही करायची गरज आहे का, अगदी सोपे प्रश्न आहेत. म्हणून तुम्ही मनातील भीती अगोदर बाहेर काढा आणि त्यानंतर अभ्यास करायला सुरुवात करा. अगदी सोपा आहे विद्यार्थ्यांनो. जर तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर या क्वेश्चनचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण काय करूया, क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं पहिल्या क्वेश्चन मधला आपण सेकंड नंबरचं क्वेश्चन आपण काय करूया, सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. काही भाग मी आहे तसं ठेवलेले, काही भाग इरेज केलेला आहे, म्हणजे त्याला रिपीट लिहायची आवश्यकता लागणार नाही मला, आपण लिहू शकता. बघा प्रश्न दुसरा आपल्याला काय विचारलेला आहे. प्रश्न दुसरा विचारलेला आहे की P चे कोऑर्डिनेट आहेत -5 आणि 7, Q चे कोऑर्डिनेट आहेत -1 आणि 3 दिलेत.
याला मी x1 सपोज करतो, याला y1 सपोज करतो, हा x2 आणि हा y2. मग आपले पॉइंट्स काय आहेत? सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आहे p, याला आपण सपोज केलेलं काय केलंय x1 आणि y1, आणि दुसरा पॉइंट आहे q, याला सपोज केले x2 आणि y2 आपण सपोज केलेला आहे. तर बघा x1 काय घेतला आपण -5 घेतला, x2 काय घेतलंय x2 घेतलंय -1, y1 घेतलंय 7 आणि y2 काय घेतलंय 3 घेतलेला आहे. काय काढायचं आपल्याला? डिस्टन्स काढायचे. अगदी सोपं आहे. कसं काढता येईल डिस्टन्स? कशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढता येईल पहा. या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला काढायचं कोणाचं? डिस्टन्स ऑफ PQ. PQ चा डिस्टन्स काढायचा आहे. फॉर्म्युला तोच आहे. फॉर्म्युला बदलले का? नाही, फॉर्म्युला तोच फॉर्म्युला आहे. मग बघा याची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. x2 आपल्याकडे आहे -1 मायनस x1 किती आहे? x1 आहे -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे? y2 आहे 3 आणि y1 किती आहे? 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय मिळेल या ठिकाणी? बघा -1 -5, मग स्टार्टिंगचा मायनस आहे तसं ठेवा, मायनस मायनस प्लस होईल आणि हा 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस. आता या दोघांची जर मायनस केलं तर 3 मधून 7 होत नाही, पण 7 मधून 3 मायनस करता येतं. मग आपल्याला याचं आन्सर मिळणार आहे -4 चा स्क्वेअर. बरोबर. बघा इथं काय केलं आपण, वरचा -1 आहे तसं ठेवला, पण मायनस मायनस प्लस होतो, हा मायनस मायनस प्लस लिहिला आणि हा 5 आहे तसं घेतलं, ब्रॅकेट स्क्वेअर ठेवला, प्लस 3. यात 7 मधून 3 मायनस होतो, पण कसं मायनस, कारण की 7 मोठा आहे आणि तो मायनस आहे, म्हणून -4 चा स्क्वेअर घेतला. आता इथं आपल्याला काय करता येतं? आता मायनस करता येते. आता काय करता येतं? मायनस. या -1 आणि इथं 5 आहे, या 5 मधून -1 मायनस करा, काय उरतं? त्या ठिकाणी 4 उरतं, म्हणजेच काय 4 चा स्क्वेअर प्लस काय उरतं? 5 मधून 1 मायनस केलं तर 4 उरतात, म्हणजे 4 चा स्क्वेअर प्लस आणि -4 चा स्क्वेअर किती आहे? -4 चा स्क्वेअर तर 16 आहे, कारण की मायनसचा स्क्वेअर सुद्धा काय असतो? पॉझिटिव्ह असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ PQ. डिस्टन्स ऑफ PQ काय डिस्टन्स निघाला? 4 चा स्क्वेअर आहे 16 प्लस आणि दुसरा आहे 16, दोन्ही 16. मग 16 प्लस 16 काय होतं? 32 होतं. 32 ला आपल्याला रूटच्या बाहेर काढायचे, मग काय येईल? 16 × 2 लिहिता येईल. 16 ला 32 ला आपल्याला काय लिहिता येतं? 16 × 2 लिहिता येतं, आणि या 16 ला बाहेर काढा, तो काय उरणार आहे? 16 बाहेर निघाला तर 4 येतं आणि रूट मध्ये येणार आहे 2. म्हणजेच आपला डिस्टन्स ऑफ PQ काय असणार आहे? 4√2 युनिट्स. सेंटीमीटर आपल्याला दिलेलं नाही, याचा अर्थ आपल्याला काय लिहायचं आहे? युनिट या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपण जो सेकंड क्वेश्चन आहे P चे आणि Q चा जो डिस्टन्स होता, तो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? काढलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा प्रश्न कळाला असेल तर या क्वेश्चनचं काय करून घ्या? स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आपण क्वेश्चन क्रमांक 3 आपण काय करणार आहोत? यानंतर घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन नंबर आपण 3 बघूया. बघा काय दिले क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघूया. तिसरा चालू आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिले? r दिले 0 आणि -3, s दिलेला आहे 0 आणि 5/2 दिलेला आहे. याला आपल्याला x1 घ्यायचे, याला y1 घ्यायचे, हा x2 आणि हा y2 घ्यायचा आहे. ओके. काय करायचे? सपोज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, कोणता पॉइंट आहे तो? r आहे. r लिहून घ्या. काय सपोज करणार याला? x1 आणि y1. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट कोणता? s ला काय सपोज करणार? x2 आणि y2 सपोज करणार आहे. मग आपले कोऑर्डिनेट काय दिले? x1 आहे आपल्याकडं 0, x2 सुद्धा 0च आहे, y1 आहे -3 आणि y2 किती आहे? 5/2 दिलेला आहे. आपल्याला डिस्टन्स काढायचे. कोणाचं डिस्टन्स काढायचं आहे?
आर आणि एस चा डिस्टन्स काढायचा, आर आणि एस चा डिस्टन्स काढायचा. अगदी सोपं आहे, घाबरायचं कारण नाही. बघा आपण डिस्टन्स काढूया, कोणाचं? आर आणि एस चा डिस्टन्स काढून घेऊ. डिस्टन्स फॉर्म्युलानुसार आर आणि एस चा आपल्याला काय करायचंय? डिस्टन्स काढायचा आहे. रूट मध्ये घ्या. x2 काय आहे? x2 तर 0 आहे. x1 काय आहे? हा सुद्धा 0 आहे. 0 चा स्क्वेअर प्लस y2 किती आहे? y2 बघा 5/2 मायनस आणि y1 किती आहे? -3 चा स्क्वेअर आहे. -3 चा स्क्वेअर. अगदी सोपं आहे. आपण मग दिले म्हणून घाबरायचं कारण नाही, अगदी सोपं आहे. ते बघा कसं पटकन आपण आन्सर काढणार आहोत. काय मिळेल या ठिकाणी? बघा रूट मध्ये काही 0 चा स्क्वेअर तर 0च असतो, म्हणून हा इकडला भाग घ्यायची गरज नाही. इथून पुढचा घ्या. इथून पुढचा आपण काय घेणार? इथून पुढचा घेणार 5/2. 5 ब्रॅकेट मध्ये 5/2 मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस 3 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर झाला. आता बघा याला मी या बाजूला लिहितो. याला आपल्याला काय करते? रूट मध्ये डिस्टन्स कोणाचं काढायचं आपल्याला? आर एस चा डिस्टन्स काढायचा आहे. आर एस चा डिस्टन्स बघा या आता 5 आहे तसं ठेवा. 5 काय करा? रूट मध्ये 5 आहे तसं ठेवा आणि 5 आहे तसं ठेवलं तर या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 आणि 3 चा, मग 5 प्लस या दोघांचा क्रॉस काय होईल? 2 3 जार 6 होईल. 6 अपॉन काय होणार आहे? खाली तर 2 आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग काय होईल इथं? रूट मध्ये 5 + 6 11/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 11/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आला. आता एक काम करा, इथं आपल्याला काय काम करता येईल? हा रूट आणि हा स्क्वेअर काय झाला? कमी झाला. रूट आणि स्क्वेअर जर कमी झालं मग राहिलं काय? राहिलं फक्त 11/2. बस 11/2 झालं उत्तर. इतकं सोपं आहे. डिस्टन्स ऑफ आर एस काय? 11/2 युनिट्स. हा त्याचा काय आहे? आन्सर आहे. बघा अपॉन मध्ये दिसलं म्हणून घाबरायचं कारण नाही, अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. असे सोपे सोपे सहज पद्धतीने तुम्ही क्वेश्चन करू शकता. क्वेश्चन नंबर आपण 3 या ठिकाणी सोडवलेला आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करूया. जर तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आपल्याला काढायचा आहे. यामध्ये डिस्टन्स कोणाला काढायचा? आपल्याला एल आणि एम चा डिस्टन्स काढायचा आहे. एम आणि एल आणि एम चा डिस्टन्स काढायचे. हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आणि हा y2 आहे. मी काही पॉइंट्स आहेत तसे लिहिलेले. बघा सपोज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एल काय आहे? एल तो आपण सपोज केलाय x1 आणि y1 आणि m काय आहे? x2 आणि y2 आहे. काय लिहिणार बघा या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट लिहून घेऊ. हा x1 आहे आपल्याकडे काय? 5 आहे. x2 किती आहे? -7. y1 किती आहे? -8 आणि y2 किती आहे? तो आहे -3. बघा अगदी सोपं आहे, पटकन उत्तर येऊन जाईल. काय डिस्टन्स? डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी काढता येईल. डिस्टन्स ऑफ कोणाचं काढायचंय? एल आणि एम चा. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ एल एम काय निघेल? व्हॉट विल बी आन्सर? बघा डिस्टन्स असेल x2 आपल्याकडे आहे -7 मायनस x1 काय आहे? 5 आहे, बरोबर. मायनस x2 आपल्याकडे -7 आहे आणि x1 किती आहे? 5 आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 किती आहे? y2 आहे -3 मायनस आणि y1 किती आहे? तो आहे -8 चा स्क्वेअर. बघा काय मिळेल या ठिकाणी? आपल्या या ठिकाणी मिळणार आहे -7 -5 हा मिळणार आहे -12 चा स्क्वेअर. 7 आणि 5 प्लस करा आणि साइन लावतो कोणतं? मायनस साइन लागतं. 7 आणि 5 किती येईल? 12 होऊन जाईल. 12 चा स्क्वेअर प्लस आता इथं -3 मायनस मायनस प्लस 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. बघा यानंतर डिस्टन्स काढूया आपण. -12 चा स्क्वेअर. -12 चा स्क्वेअर किती असतो?
डिस्टन्स ऑफ एलियम -12 चा स्क्वेअर असतो 144 प्लस, आता यामध्ये -3 चा आणि 8 चा जर आपण मायनस केलं तर आपल्याला 5 उरतात. काय उरतात? 5 चा स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर? 5 चा स्क्वेअर बघा. 8 मधून 3 मायनस केलं तर काय उरतं? 5 उरतं आणि 8 मोठा आहे म्हणून प्लस साइन लागणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा 144 प्लस 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. मग याचा आपण ऍडिशन केलं तर 169 तर काय आहे? हा तर 13 चा स्क्वेअर आहे. कोणाचा आहे हा? 13. याला रूटच्या बाहेर सरळ रूटच्या बाहेर काढून टाका. रूट घ्यायची गरजच नाही. काम संपलं रूटच्या या ठिकाणी. हा येऊन जाईल 13 म्हणजे डिस्टन्स ऑफ एलियम काय आला? 13 युनिट्स. बघा असं आपण सहज पद्धतीने हा आन्सर काढू शकतो. एलियम. ओके. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न जर तुम्हाला कळाला असेल, अगदी सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला प्रश्न कळाला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 जो आहे या प्रॅक्टिस सेटचा पहिल्यातला 5वा क्वेश्चन आपण काय करणार आहोत यानंतर सोडवणार. विद्यार्थ्यांनो, 5वा प्रश्न आपण काय करू? सोडू. बघा 5वा प्रश्न आपल्याला काय दिले? 5वा प्रश्न दिले डिस्टन्स ऑफ टी आर. डिस्टन्स आपल्याला टी आर चा काढायचे. -3 टी चे कोऑर्डिनेट दिलेत -3 आणि 6, आर चे दिलेत 9 आणि 10 असे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. काय होईल बघा, याला आपण जर सपोज केलं तर हा असणार आहे x1, हा y1, हा x2 आणि हा y2. मग आपण याचे कोऑर्डिनेट सपोज करूया. काय सपोज करायचे कोऑर्डिनेट्स? हा कोऑर्डिनेट आहे t, याला आपण सपोज करू x1 आणि y1 आणि r आहे. हा काय आहे? x2 आणि y2. x2 आणि y2 आहे. बघा आपण त्याचे कोऑर्डिनेट लिहून घेऊया. काय कोऑर्डिनेट आहे त्याचे? x1 आपण घेतला आहे, x1 घेतलेला आहे -3, x2 घेतलेला आहे, x2 काय घेतलंय 9, y1 घेतलेला आहे 6 आणि y2 घेतले -10. काढा डिस्टन्स. सेम मेथड, सेम प्रोसेस. काय करता येईल? डिस्टन्स ऑफ बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ टी आर व्हॉट इज गिवन. काय दिलेला आहे आपल्याला? कोऑर्डिनेट काय दिले? x2 दिलेला आहे, x2 दिले 9 मायनस x1 दिलाय -3 चा स्क्वेअर प्लस y2 दिलाय, y2 बघा -10 मायनस y1 काय दिले? y1 आहे 6 चा स्क्वेअर. काय मिळेल? करा मायनस. 9 मायनस मायनस प्लस म्हणजेच काय 9 प्लस 3 चा स्क्वेअर प्लस, आता या दोघांचं मायनस मायनस जर प्लस केलं तर काय येईल? हा येऊन जाईल -16 चा स्क्वेअर, -16 चा स्क्वेअर. मग काय मिळतं बघा 9 प्लस 3 काय येईल? हा मिळेल 12 चा स्क्वेअर आणि हा -16 चा स्क्वेअर. बघा डिस्टन्स काढा या ठिकाणी. डिस्टन्स काढू आपण, याचा स्क्वेअर काढूया. डिस्टन्स ऑफ टी आर काय येईल बघा? 12 चा स्क्वेअर आहे 144, 12 चा स्क्वेअर 144 आणि 16 चा स्क्वेअर किती आहे? 16 चा स्क्वेअर 15 चा 225 आणि 16 चा किती आहे? 256. 256 आहे. या दोघांची ऍडिशन बघा. या दोघांची ऍडिशन जर केली तर किती होते? या 56 मध्ये जर हा 4 प्लस केला तर हा 260 होतं आणि इकडे 140 म्हणजे 400 होऊन जातं. 400 तर 20 चा स्क्वेअर आहे. 20 चा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स टी आर काय आलं? 20 युनिट्स. किती डिस्टन्स आलेला आहे? 20. बघा अगदी सोपे प्रश्न आहेत. इतके सोपे प्रश्न आहेत आणि आपण घाबरतो. काही घाबरायचं कारण नाही. एकदम सोपे प्रश्न आहेत. फक्त लक्षपूर्वक
सगळे क्वेश्चन सोडवायचे. याच्यामध्ये मायनस प्लस जर चुकला तर तुमचं काय होतं, आन्सर चुकू शकतं. म्हणून मायनस प्लस हे चुकू देऊ नका. व्यवस्थित पद्धतीनं हे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न जर काय असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपल्या या कोऑर्डिनेट जॉमेट्री या पाठातला पहिला व्हिडिओचा शेवटचा प्रश्न म्हणजेच पहिल्या शेवटचा प्रश्न 6व्या क्रमांकाचा आपण काय करणार आहोत, यानंतर सोडवणार. तर विद्यार्थ्यांनो बघा, पहिल्या प्रश्नातलं आपण 6वा प्रश्न आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. पहिला प्रश्न हा आहे, याच्यातला 6वा प्रश्न. जो उपप्रश्न आहे तो बघू. काय दिले, डब्ल्यू आणि एक्स दिले. डब्ल्यू चे कोऑर्डिनेट -7/2, 4 आणि एक्स चे 11,4 दिलेला आहे. मग याला आपण x1, y1, x2 आणि y2 घेऊया. आणि याचे आपण काय दिले कोऑर्डिनेट्स, आपण हा आहे पहिला w ला सपोज करायचं x1 आणि y2 आणि x ला सपोज करायचं आपल्याला x2 आणि y2. x1 काय दिलं बघा, x1 -7/2, x2 दिलेला आहे 11, y1 दिला आहे 4 आणि y2 काय दिले आहे, तो सुद्धा 4 दिलेला आहे. आपल्याला याचा डिस्टन्स काढायचा. कोणाचा, डिस्टन्स ऑफ w अँड x. काढा डिस्टन्स. जी व्हॅल्यू दिली ती व्हॅल्यू पुट करा. x2 दिलेला आहे, x2 काय दिले 11, बघा 11 दिले x2, मायनस x1 काय आहे -7/2 चा स्क्वेअर प्लस y2 काय दिले बघा, y2 दिले 4 मायनस y1 दिले 4 चा स्क्वेअर. बघा काय येईल, हा 11 आयतच घ्या, मायनस मायनस प्लस 7/2 येऊन जाईल, याचा स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर बघा 4 मधून 4 मायनस करा, काय उरणार आहे, 0च उरणार आहे, म्हणजेच काय 0 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या बाजूला लिहितो मी डिस्टन्स ऑफ wx काय दिलंय बघा, काय दिलेलं आहे 11. आता या दोघांचा मल्टिप्लाय करायचं 11 आणि 2 चा. 11 आणि 2 काय येतं, 11 2 जा 22 प्लस 7/2 बरोबर चा होल स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येईल बघा, 22 आणि 7 याचे ऍडिशन तर 29/2 येऊन जाईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर. बघा झालं, आला उत्तर. हा रूट आणि स्क्वेअर काय करा, कमी करून टाका, तुमचं उत्तर मिळून जाईल. काय उत्तर मिळाला 29/2. म्हणजे डिस्टेंस, किसका डिस्टेंस था भाइयों, wx का क्या है 29/2 यूनिट्स, 29/2 यूनिट्स. बघा असे साधे साधे क्वेश्चन आहे, सोपे क्वेश्चन आहेत. बघा विद्यार्थ्यांनो, हा शेवटचा प्रश्न होता आपल्या क्वेश्चन नंबर 1 मधला. आपण एकूण 6 प्रश्न या व्हिडिओ मध्ये काय केलेला आहे, सोडवलेला आहे. या नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 चा दुसरा क्वेश्चन हा आपण संपूर्ण घेऊया. त्याच्यानंतर राहिलेला आपण क्वेश्चन घेऊ, कारण की प्रॅक्टिस सेट मोठा आहे आणि प्रॅक्टिस सेट मोठा असल्या कारणानं हे प्रॅक्टिस सेट मोठा म्हणजेच काय, क्वेश्चन मोठे असल्या कारणानं व्हिडिओची लेंथ जी आहे ती थोडीशी मोठी होणार आहे. म्हणून आपण काही भागामध्ये त्याला डिवाइड करूया. आज या पहिल्या भागामध्ये आपण पहिला प्रश्न हा संपूर्ण या ठिकाणी आपण काय केलंय, सोडवलेला आहे. यानंतर दुसऱ्या भागामध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 चा दुसरा प्रश्न आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो अगदी सोपा आहे. तुम्हाला या व्हिडिओचा फायदा भरपूर होणार आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही सुधारणा हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला हा प्रश्न संपूर्ण पद्धतीने कळाला असेल आणि हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला
अजिबात विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही GR अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. पाहत रहा GR अकॅडमी. धन्यवाद.